नमस्कार, एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघूया आजची विशेष बातमी। अमरावती शहरात एका दुकानात देशी कट्ट्यातून फायर। अमरावती शहरातील जयस्तंभ चौकातील जय भोले पान सेंटर दुकानावर ही घटना आहे। 3 अज्ञात आरोपी या दुकानात आले। दुकानात काहीतरी विचार न करताच एकाने बंदूक काढून फायर केला। फायर केल्यानंतर तिघांनी पळ काढला। अमरावती शहरातील जयस्तंभ चौकात फायर झाल्याने खळबळ उडाली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गणेश शिंदेसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले। या दरम्यान परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्ये हेलो दोस्तों, गुड मॉर्निंग एवरीवन। जहां अनुशासन होता है वहां कामयाबी होती है और जहां कामयाबी होती है वहां अनुशासन होता है। यहाँ टारगेट इंस्टीट्यूट तथा मोशन कोटा की शुरुआत की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो, यही हमारा सपना है। रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह 11वीं और 12वीं क्लास में बड़े शहरों में 5 से 6 लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते। इसीलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदूर रेलवे से की है। इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं। मेरी सभी चांदूर रेलवे और चांदूर रेलवे तालुका की पेरेंट्स को नम्र विनंती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्जवल बनाएं। 3 आरोपी दिसून आले। सध्या या घटनेचा पोलीस तपास करीत आहे। ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र, अमरावती। पाण्यात टाकायचे आर्टिकल्स असतात, त्याचा व्यवसाय करतात। ते जुने व्यापारी आहेत, ते याच्यातले संपूर्ण जिल्हाभरामध्ये ते त्याचा व्यवसाय करतात। त्यांचे काय 5-10-20 सप्लायर आहे आणि 1000-2000 जे काय असेल ते क्लायंट आहे। तर आज संध्याकाळी साधारणपणे 1 तासाभरापूर्वी त्यांच्याकडं हे गुरुबक्ष मंगलानी हजर नव्हते, परंतु दुकानावर ते विकी मंगलानी आहे का असं विचारत 3 मुलं आतमध्ये आली आणि विकी मंगलानी काय आहे असं विचारत त्यांनी मग त्यांना तो काय विकी मंगलानी अभी नाही आहे तो बुलाव किंवा अशा पद्धतीचं हे करून मग तो नाही आहे तर कुठं गेला काय गेला असं म्हणत यांना दहशतीखाली घेण्यासाठी दुकानात हजर असलेले जे दुसरे सागर मंगलानी आहेत त्यांच्या गुरुबक्ष मंगलानीचे ते मुलगा आहे ना, गुरुबक्ष मंगलानीचा मुलगा आहे आणि ते जॉईंट फॅमिली असल्यामुळे एकत्रित बिझनेस करतात। विकी त्यांचा मुलगा आहे आणि सागरी मुलगा आहे, गुरुबक्ष त्यांचा मुलगा आहे, भतीजा आहे, पुतणे। सागर भाऊ आहे, बरोबर। सागर याचा भाऊ, चुलत भाऊ, परंतु तो त्याचा चुलत भाऊ आहे सागर। आणि त्यांनी मग विकी नाही अशा कारणावरून तो त्याला बोलवा आणि मग यांना धमकावण्यासाठी एका गावठी कट्ट्यामधून फायर केलेला आहे। 3 इसम होते आणि नंतर ते लगेच पळून गेले। दरम्यानच्या काळात त्यांनी ते दुकानाच्या काउंटरची काच फोडलेली आहे आणि पाण्याचे जे कॅन आहेत ते कॅन त्यांच्या दुकानामध्ये फेकले। फायर कुठे गेला सर? त्यांनी त्याच्या मागे असं बोर्डवर फायर डायरेक्ट त्यांच्या अंगावर नाही, एकच राऊंड आहे त्यांच्या। अजून आम्ही पूर्ण तपास करतोय, आम्ही फॉरेन्सिक टीम आणून आणखीन काय मिळालं तर मग आपल्याला मी काही बोलले नाही। ते फक्त विकी कुठे असं विचारलं त्यांनी, त्याच्यामुळे त्या विकी जेव्हा उद्या सकाळी येईल त्याचवेळी त्यांना हे लोक त्यांना ओळखत नाही। जे दुकानाच्या काउंटरमध्ये जे आत्ता होते हे त्या 3 आरोपींना ओळखत नाही, फक्त ते विकीचंच नाव घेत होते। त्याच्यामुळे विकी जेव्हा या ठिकाणी पोहोचतील त्यावेळी ते विकी आता आउट ऑफ टाऊन आहेत मुंबईला किंवा आणखी। तर त्या विकीवर त्याच्या आधी 2-7 महिने आधी हल्ला झालेला आहे, ते आम्ही चेक करतो आता, म्हणजे कुठे झाले काय झाले।